अवकाळीचा तडाखा, बळीराजाचा आक्रोश, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला, गारपीट आणि वादळी पावसाने शेती उद्ध्वस्त, वीज कोसळून जीवितहानी वाढली, जनावरांचाही बळी, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, बळीराजाला तातडीच्या मदतीची गरज। राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने निर्दयीपणे हिरावून घेतलाय। जालना, जळगाव, नांदेड, बीड, पुणे, सोलापूर, परभणी, धुळे आणि बुलढाणा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काढणीच्या उंबरठ्यावर असलेली द्राक्ष, गहू, कांदा, मका, ज्वारी, आंबा आणि भाजीपाला पिके काही क्षणातच जमिनीवर कोसळली। वर्षभर राबून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी मात्र हतबल झालाय। जालना जिल्ह्यातील बदनापूर परिसरात द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे। काढणीसाठी तयार असलेले द्राक्षाचे घड वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर पडून चिरडले गेले। शेतकरी गणेश पवार यांच्यासारख्या अनेक उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाले। भोकरदनमध्ये अवकाळी पावसामुळे लग्न सोहळ्याचा मंडप उडून गेला, वऱ्हाडी मंडळींची पळापळ उडाली आणि आनंदाचा क्षणही भीतीत बदलला। जळगाव आणि धुळे जिल्ह्यात परिस्थिती अधिकच भीषण आहे। कापणीच्या उंबरठ्यावर असलेला गहू पावसामुळे पूर्णपणे भिजून गेला असून शेतात उभे पीक जमिनीवर लोळत आहे। कांदा, मका, बाजरी या पिकांनाही मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांच्या हाती येणारा पैसा अक्षरशः मातीमोल झालाय। गेल्या वर्षीच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नसताना पुन्हा एकदा संकट कोसळल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे। पुण्यातील चाकण बाजार समितीत हजारो क्विंटल कांदा विक्रीसाठी आणण्यात आला होता, मात्र पावसापासून संरक्षणासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याने संपूर्ण कांदा भिजून खराब झाला। आधीच बाजारभाव घसरलेले असताना ही हानी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली आहे। मराठवाड्यातील नांदेड, बीड आणि परभणी जिल्ह्यात निसर्गाने अक्षरशः कहर केलाय। ज्वारी, मका, हळद, आंबा, केळी आणि भाजीपाला पिके भुईसपाट झाली आहे। अर्धापूर, मुदखेड आणि भोकर तालुक्यात मोठे नुकसान झालंय। वीज कोसळून गोधन दगावल्याच्या घटना समोर आल्या आहेत। बीडमध्ये शेतकऱ्यांच्या बैलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या उपजीविकेवरच मोठा आघात झालाय। बुलढाणा आणि सोलापूर जिल्ह्यातही परिस्थिती चिंताजनक आहे। आधीच नुकसान झालेल्या पिकांवर पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसलाय। गहू, हरभरा आणि कांदा पिके आडवी झाली आहेत। सोलापूरमध्ये वीज कोसळून झाडे जळाली, वीज पुरवठा खंडित झाला आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान हवामान खात्याने पुढील काही दिवसही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे। अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील मालेवाडी येथे घडलेली घटना तर मन सुन्न करणारी आहे। शेतात काम करताना वीज कोसळून शेतकरी शिवाजी खेडकर यांचा जागीच मृत्यू झालाय। त्यांच्यासोबत असलेला पाळीव कुत्राही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलाय। घरचा करता माणूस गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। साताऱ्यातही वीज कोसळून महिला आणि मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने निसर्गाच्या रौद्र रूपाची प्रचिती आली आहे। आज राज्यातील बळीराजा हताश झालाय। आम्ही रात्रंदिवस कष्ट करून पीक उभे करतो, पण एका क्षणात सर्व काही नष्ट होते, अशी वेदना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातून व्यक्त होत आहे। नुकसानग्रस्त भागांमध्ये तत्काळ पंचनामे करून कोणत्याही अटींशिवाय आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे। सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आधार देणे ही काळाची गरज बनली आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।